किसान योजनाचे बेनिफिशरीज आहेत त्यांना एक्सक्लूड करणार अशी चर्चा होती. तर फायनली ह्याच्यावर ते कृषी सन्मान योजना ते बेनिफिशरीज कर्जमाफीवरनं एक्सक्लूड करणार, तर त्याच्यावर काय निर्णय झालाय? नाही, आम्ही कर्जमाफी देणार. कर्जमाफीतनं आम्ही कुठल्याही प्रधानमंत्री कृषी सन्मान योजनेतल्या शेतकऱ्यांना वगळणार नाही. आता हे बघा, ही डायनॅमिक प्रोसेस आहे. यामध्ये आपण जे 2 लाखाच्या वरचे जे शेतकरी आहेत त्यांना आपण 2 लाखाच्या वरची रक्कम भरण्यासाठी 31 मार्च 2027पर्यंत वेळ दिलेली आहे. आणि शेतकऱ्याकडे काय पैसे असतात असं नाही, असले तर तो भरतो. आता शेतकऱ्याने ऑलरेडी 5,000 10,000 जशी त्यांच्याकडे रक्कम असेल तशी बँकेमध्ये जमा करायला सुरुवात झालेली आहे. जशी त्याची 2 लाखाच्या वरची रक्कम जमा होईल तसं बँकेकडनं आमच्याकडं त्या शेतकऱ्यांचे नंबर्स येतील, तर यादी आम्ही पब्लिश करू. जसजसे येत राहतील, इट इज अ डायनॅमिक प्रोसेस. याला वेळ लागेल, म्हणजे सगळेच शेतकरी एका वेळेला भरतील असं नाही आहे. पण मेजॉरिटी शेतकऱ्यांची आपण महिनाभरात पूर्ण करणार. म्हणजे 2 लाखाच्या आतल्या शेतकऱ्यांची तर महिनाभरात पूर्ण होईल. चालू बाकीच्या 2 लाखाच्या वरच्यांना वेळ लागू शकतो, कारण शेतकरी जसजसे रक्कम भरतील तसं आपण त्यांना लाभ देणार. आणि इन्सेंटिव्ह रोल आउट ते नंतर त्यानंतर हे झाल्यानंतर हे काय दोन्ही एकत्र केलं तर मग खूप कन्फ्युजन होणार. ऑलरेडी याच्यामध्येच आम्हाला चॅलेंजेस येत आहेत. हे पूर्ण झाल्यानंतर आम्ही ते करणार. कर्जमाफी संबंधीची आज महत्त्वपूर्ण बैठक आयोजित करण्यात आली. यामध्ये शेतकरी बांधवांची जी यादी होती ती यादी वाईज पैसे वाटपाला सुरुवात करण्यात आली. आणि शेतकरी बांधवांच्या यादीनुसार कोण शेतकरी यामध्ये पात्र आहेत किंवा अपात्र ठरलेले आहे त्याबद्दल सविस्तर माहितीसुद्धा सांगण्यात आली. ज्या शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये पैसे जमा झालेले नाही आहे त्यांनी काय करायचे हे सुद्धा यामध्ये सांगण्यात आलेलं होतं. संपूर्ण माहिती या कर्जमाफीच्या परिषदेमध्ये त्यांनी दिलेली होती. तुमचं जर कर्ज 2 लाखापेक्षा कमी असेल तर तुमच्या खात्यामध्ये सुद्धा हे पैसे वाटपाला सुरुवात झाली. मात्र तुम्ही KYC करणे अनिवार्य आहे. ज्या शेतकरी बांधवांनी KYC केलेले आहे आणि ज्यांचे कर्ज 2 लाखापेक्षा कमी होते त्या सर्व शेतकरी बांधवांची कर्जमाफी ही झालेली आहे. फक्त तुम्ही KYC करणे अनिवार्य आहे. आणि 2 लाखापेक्षा जर जास्त तुमची रक्कम असेल तर मात्र तुम्हाला काही दिवसांची वाट बघावी लागणार आहे. कारण त्यांनी सांगितलं की आधी जे 2 लाखापेक्षा कमी ज्यांची रक्कम आहे ते शेतकरी बांधवांचे पैसे आम्ही वाटप करत आहोत. मात्र 2 लाखापेक्षा जास्त जर रक्कम असेल तर तुम्हाला आता मात्र वाट बघावी लागणार आहे.